माणिकराव कोकाटे हे आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री, पण गेल्या काही काळापासून ते सतत वादग्रस्त विधानं आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत आहेत। त्यांच्या या सगळ्या कृतींमुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला चाप लावलाय। माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकं काय सुरू आहे? फडणवीस हे कृषी मंत्र्यांचे पंख छाटतायत का? कृषी खात्यात काय बदल झालेत आणि या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्र, कारण असे नवनवीन घडामोडी आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खात्याचे मंत्री म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे, पण त्यांच्या काही निर्णयांमुळे आणि विशेषतः कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या कार्यपद्धतीमुळे खूप तक्रारी समोर येत होत्या। या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोप झाले। इतकंच नाही तर काही जणांचं असंही म्हणणं होतं की बदल्यांचं एक रॅकेटच कार्यरत आहे। या सगळ्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि मग फडणवीसांनी काय केलं? त्यांनी थेट माणिकराव कोकाटे यांचे बदल्यांचे अधिकार काढून ते संपूर्ण अधिकार स्वतःकडे घेतले। आता या निर्णयामुळे कोकाटे यांना चांगलाच मोठा धक्का बसलाय। आता हे प्रकरण घडण्यासाठी फक्त एकच कारण कारणीभूत आहे का? तर नाही। माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री पद स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच जाहीरपणे असं म्हटलं होतं की आम्हाला आमच्याच पीए, पीएस, ओएसडी यांच्या नियुक्त्यांचेही अधिकार नाही आहेत। प्रत्येक नियुक्तीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते। इतकंच नाही, एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी चक्क महायुतीचा फॉर्मॅटच सर्वांसमोर मांडला होता। पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला असं सांगत कोकाटे यांनी माझ्यासह तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होत नाही किंवा होणार नाही, त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल, डिपार्टमेंटचे काम शिस्तीत झालं पाहिजे असा दम फडणवीसांनी दिला असल्याचं सांगितलं। हे थेट मुख्यमंत्र्यांबद्दलचं एका कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केलं, त्यामुळे हे महायुतीसाठी खूपच धक्कादायक होतं। पण कोकाटे यांचं हे बोलणं इथेच थांबलं नाही। पुण्यात एका कार्यक्रमात त्यांनी आणखी एक विधान केलं। ते म्हणाले, आमच्याकडे बदल्यांचे फक्त 1 ते 2% अधिकार राहिलेत। मला शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायचंय, त्यामुळे या छोट्या गोष्टींमध्ये आता मी लक्ष घालणार नाही। पण आता त्यांचे हे 1 ते 2% अधिकारही फडणवीसांनी काढून घेतले, असे एक उपहासात्मक टीका जी आहे ती ठाकरेंची शिवसेना करते। आणि या सर्व गोष्टींमुळेच फडणवीसांनी कोकाटेंचे पंख छाटलेत का, हा प्रश्न आता माध्यमांमधून उपस्थित होतोय। आता जर कृषी विभागातील बदल्या करायच्या असतील तर कृषी मंत्र्यांना कोणती प्रोसेस फॉलो करायला लागली होती किंवा लागत होती आणि आता काय लागणार आहे हे आपण पाहूया। सर्वात महत्त्वाचा पोस्ट म्हणजे कृषी संचालक पद। आता या पदाच्या बदल्यांचे अधिकार पहिल्यापासून मुख्यमंत्र्यांकडेच होते। याआधी कृषी सहसंचालक आणि कृषी अधीक्षकाच्या बदल्यांचे अधिकार कृषी मंत्र्यांना होते, पण आता या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेऊन कोकाटेंना चांगलाच धक्का दिलाय। त्याचप्रमाणे कृषी विभागातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रशासन अधिकारी यांच्यामध्येच होणाऱ्या ज्या कोणत्या बदल्या होत्या त्या देखील कृषी मंत्री त्या बदल्या करण्यासाठी कृषी मंत्री सक्षम असतील, मात्र त्यात देखील जे गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत त्या यापुढे मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागणार आहे, तरच त्या बदल्या करता येतील। याआधी बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी होत्या, काही जण लॉबिंग करत असल्याचं बोललं गेलं, पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातल्याने आणि कृषी मंत्र्यांकडून बदल्यांचे अधिकार काढून हे अधिकार कृषी आयुक्तांकडे दिल्याने या सगळ्या गोष्टींना आळा बसेल असं आता म्हटलं जातं। पण माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी यापुरत्याच मर्यादित नाही। त्यांचे काही प्रकरण हे कोर्टात देखील सुरू आहेत। याआधी माणिकरावांना मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याच्या प्रकरणात 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर विरोधकांनी त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी लावून धरली। नंतर कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयीही काही वादग्रस्त विधानं केली होती, ज्यावरून त्यांना नंतर माफी देखील मागावी लागली। आता या सर्व वक्तव्यांनी आणि वादग्रस्त वक्तव्यांनी राष्ट्रवादीच्या पुलाखालनं जसं पाणी व्हायला लागलं
तसं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांवरून त्यांना तंबी दिली. आता अशाच एक ना अनेक वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे फडणवीसांच्या रडारवर कृषी मंत्री कोकाटे असल्याचं म्हटलं जातंय. एकीकडे कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर टीका होत होती, तर दुसरीकडे फडणवीसांनी त्यांचे अधिकार काढून घेऊन कृषी खात्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलं जातंय. त्यामुळे या सगळ्याचा राजकीय परिणाम काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांनी कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेऊन कोकाटे यांचे पंख छाटलेत का? आणि यामुळे कृषी खात्यातील मनमानीला चाप बसेल आणि बदल्यांबाबत पारदर्शकता येईल असं तुम्हाला वाटतं का? हे सर्व आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.